आज आपल्याला ॲपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण त्याची डेफिनेशन समजून घेऊ. बाय अज्युमिंग दॅट बॉडी बिहेव्स ॲज अ सिंगल होमोजिनियस कंपार्टमेंट ऑफ व्हॉल्यूम व्ही इंटू विच ड्रग गेट युनिफॉर्मली अँड इमिजिएटली डिस्ट्रीब्युटेड. तर पहा मित्रांनो, हा जो ग्लास आहे असा आपण कन्सिडर करू की ही आपली बॉडी आहे आणि हा एक होमोजिनियस कंपार्टमेंट आहे, म्हणजे सिंगल कंपार्टमेंट असणार आहे. आणि याच्यात जे काही पाणी पाहायला मिळते हा आपल्या शरीरातला व्हॉल्यूम असणार आहे. तर मग डेफिनेशन काय सांगते? बाय अज्युमिंग दॅट बॉडी बिहेव्स ॲज अ सिंगल होमोजिनियस कंपार्टमेंट ऑफ व्हॉल्यूम व्ही इंटू विच ड्रग गेट युनिफॉर्मली. आता हा ड्रग आहे असं कन्सिडर करा. ड्रग गेट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अँड इमिजिएटली डिस्ट्रीब्युटेड. तर मग आपल्याला ज्यावेळेस आपण हे अशा पद्धतीने पूर्ण याच्यात आपल्याला डिस्ट्रीब्यूट होताना पाहायला मिळतंय सिंगल होमोजिनियस कंपार्टमेंटमध्ये, तर यालाच आपण म्हणणार आहोत ड्रगचं ॲपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. तर याचा जो काही फॉर्म्युला असणार आहे, ज्यावेळेस आपण ड्रग आय व्ही रूटद्वारा ॲडमिनिस्ट्रेट करतोय, ड्रग डोस ॲडमिनिस्ट्रेड बाय आय व्ही डिवायडेड बाय द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच ॲपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन.